हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद 4, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे दक्ष यज्ञाचा विध्वंस. तर आपण पहिला श्लोक पाहणार आहोत. आपण श्रील प्रभुपादांकडे प्रार्थना करूया की आपण हे जे भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करतोय त्यात आपल्याला यश मिळो. मैत्रेय उवाच. कोणामध्ये चर्चा चालली आहे? मैत्रेय मुनी कोणाला सांगतायत ही सगळी घटना? विदुरांना सांगतायत. तर मैत्रेय ऋषी म्हणाले, प्रजापती दक्षाने आपली पत्नी. आता हे कसं आहे माहिती का, इथे कॉमा पाहिजे. हे वाक्य कसं आहे बघा. मैत्रेय ऋषी म्हणाले, प्रजापती दक्षाने आता वाचूच नका. ते गाळा आणि इथून वाचा, आपली पत्नी पासून म्हणा. मैत्रेय ऋषी म्हणाले, आपली पत्नी सती हिचा अपमान केल्यामुळे ती आता मृत झाली आहे. आणि कोणी अपमान केला? प्रजापती दक्षाने. आणि ऋभुदेवांनी आपले पार्षद म्हणजे सेवक सैन्यही पिटाळून लावले आहे. हे भगवान शिवांनी नारद मुनींकडून ऐकताच ते अतिशय क्रोधित झाले. म्हणजे काय झालेलं आहे, हे सगळं जे घडलं ते नारद मुनींनी सगळी बातमी पुरवली. कोणाला? शिवजींना. शिवजी कैलास पर्वतावर स्थित आहे, तिकडे त्यांना ही बातमी पुरवली. काय झालं, काय सांगितलं त्यांना की असं असं झालं, प्रजापती दक्षाने तुमच्या पत्नीचा अपमान केला आणि तिने स्वतःचा देह सोडला आहे. आणि भृगुमुनींनी ऋभुदेवांना प्रकट केलं आणि ऋभुदेवांनी काय केलं, तुमचं सैन्य पिटाळून लावलं. हे सगळं शिवजींनी ऐकलं आणि काय झालं, ते अतिशय क्रोधित झालं. तात्पर्य, सती ही दक्षाची कनिष्ठ कन्या असल्याने ती भगवान शिवांच्या प्रामाणिक हेतूची शुद्धता आपल्या पितापुढे मांडू शकेल आणि अशा रीतीने दक्ष आणि भगवान शिव यांच्यामधील अपसमज दूर करू शकेल असे भगवान शिवांना वाटले. आता काय, शिवजींची तर इच्छा नव्हती की सतीने आपल्या पित्याच्या घरी जावं, पण तिची इच्छा होती म्हणून त्याने तिला जाऊ दिलं होतं. तर शिवजींना काय वाटत होतं की काय आहे सतीची प्रामाणिक हे काय आहे, सतीला काय म्हणायचं होतं की जे जावई आणि सासरे आहेत ह्यांच्यात जे अपसमज झालाय ते दूर करायचा होता, म्हणून ती गेली. तर इथे प्रभुपाद म्हणतात की ती दक्षाची कनिष्ठ कन्या होती आणि कशी होती, तिची इच्छा होती की भगवान शिवांचा प्रामाणिक हेतू ची शुद्धता तिला पित्यापुढे मांडायची होती. की त्या दिवशी तुम्ही जरी दक्षांच्या यज्ञामध्ये दक्षांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा शिवजी आणि ब्रह्मजी बसलेले होते, बरोबर. आणि शिवजी भगवंतांच्या स्मरणामध्ये एकदम तल्लीन होते, त्यामुळे त्यांनी काही उठून स्वागत केलं नाही दक्षांनी. दक्षाला वाटलं माझा अपमान झाला आणि दक्षांनी आपल्या शिवजींना शाप दिला होता. तर हा जे गैरसमज आहे ते सतीला दूर करायचे होते. तर शिवजींना वाटलं होतं की ती गेली आहे तर हे सगळं अपसमज दूर करेल. पण तात्पर्य वाचते पुढे, पण अशी तडजोड होऊ शकली नाही. आणि सती जेव्हा निमंत्रणा वाचून पितृगृही गेली तेव्हा पित्याने तिचे यथायोग्य स्वागत न करून तिचा जाणीवपूर्वक अपमान केला. एवढं सगळं असूनही सती मोठ्या प्रेमाने आपल्या बाबांकडे गेली, आमंत्रण नाही तरीही काय, दक्षाने मात्र तिचे स्वागत केलं नाही, पिता आहे तरीही, आणि जाणीवपूर्वक तिचा अपमान केला. सती स्वतःच आपल्या पिताचा वध करू शकली असती, कारण ती भौतिक शक्तीचे मूर्तिमंत स्वरूप असून भौतिक जगामध्ये निर्मिती करण्याची वा संहार करण्याची अपार शक्ती तिच्यामध्ये आहे. काही ते प्रभुपाद म्हणतात की सती इतकी शक्तिशाली होती की ती आपल्या पित्याचा वध करू शकली असती. का? कारण की काय, भौतिक शक्तीची ती मूर्तिमंत स्वरूप आहे आणि भौतिक जगात निर्मिती किंवा संहार करण्याची पण अपार शक्ती आहे. ब्रह्मसंहिता जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तिच्या शक्तीचं वर्णन केलेलं आहे. तो श्लोक आहे, सृष्टी स्थिती प्रलय साधन शक्ती रेखा छाये वयस्य भुवनानि विभर्ती दुर्गा
तर असा हा श्लोक आहे. तर त्यात काय लिहिलेलं आहे की ही जी शक्ती आहे भगवंतांची, माया शक्ती पण म्हणतात त्याला, बहिरंगा शक्ती पण म्हणतात, दुर्गा देवी पण म्हणतात. ठीक आहे. भौतिक शक्ती जी आहे ती कशी आहे, तिच्यामध्ये कैक ब्रह्मांडे निर्माण आणि नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. पण ती इतकी सामर्थ्यशाली असूनही भगवान श्रीकृष्णांची छाया म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. छायेव यस्य भुवनानी विभर्ती दुर्गा. काय आहे, भगवंतांची छाया म्हणून भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली ती कार्य करत असते. आपल्या पित्याला शासन करणे तिच्यासाठी मुळीच कठीण नव्हते. पण तिने विचार केला की आपण दक्षाची कन्या असल्याने त्याचा वध करणे आपल्यासाठी योग्य नाही. तिने विचार केला की आपल्या पित्याचं कसं काय मी वध करू शकते. अशा रीतीने दक्षाकडून आपल्याला प्राप्त झालेला देह आपण त्यागावा असा सतीने निर्णय घेतला. आणि दक्षाने तिला प्रतिबंध सुद्धा केला नाही. आपल्या मुलीला त्यांनी थांबवलंही नाही मृत्यूपासून. सती जेव्हा देहत्याग करून मरण पावली तेव्हा ती वार्ता नारदांनी भगवान शिवांना सांगितली. नारद मुनी नेहमीच अशा घटनांची वार्ता पोहोचवीत असतात. का असं आपण बरेच ठिकाणी बघतो की नारद मुनी सगळं जाऊन सांगतात, असं असं झालं, तसं तसं झालं. का? कारण प्रभुपाद म्हणतात कारण त्यांना म्हणजे नारद मुनींना त्या घटनांमागील गर्भितार्थ माहीत असतो. गर्भितार्थ म्हणजे काय, जो गर्भित अर्थ आहे, जो त्याच्या मागे काय आहे, काय झालं ते सगळं माहिती असतं. म्हणून नारद मुनी ही माहिती देतात. आपली एकनिष्ठ पत्नी सती मरण पावली आहे हे भगवान शिवांनी ऐकले तेव्हा ते स्वाभाविकतःच अतिशय क्रोधित झाले. त्यांना हेही समजले की भृगुमुनींनी यजुर्वेदातील मंत्रांचे उच्चारण करून ऋभुदेवांची निर्मिती केली आणि त्या देवांनी यज्ञ मंडपी सती समवेत गेलेल्या आपल्या सैन्यालाही पिटाळून लावले. म्हणून भगवान शंकरांना या अपमानास उत्तर द्यावयाचे होते. शिवजींनी काय ठरवलं, हा सगळा अपमान झालाय, ह्याला आता आपण उत्तर देऊया. आणि यास्तव म्हणजे म्हणूनच सतीच्या मृत्यूचे कारण असणाऱ्या दक्षाचा वध करायचा निश्चय त्यांनी केला. शिवजींनी काय ठरवलं की सतीच्या मृत्यूचं कारण कोण आहे, तिचे पिता दक्ष प्रजापती. आता त्यांचा वध आपण करायचा असं निश्चय केला. ठीक आहे. याच्याविषयी काही शंका आहे का? दुसरा श्लोक वाचायला सुरुवात करायची. हरी बोल. पुढे जाऊया. हा, दुसऱ्या श्लोकाचं भाषांतर. अशा प्रकारे भगवान शंकरांनी अतिशय क्रुद्ध होऊन म्हणजे रागावून, क्रोधित होऊन आपले दात ओठ चावले. आता आधीच कसे आहेत ते माहिती आहे ना, शिवजी कसे तांडव करतात आपण ऐकलेलं आहे बरेचदा, बरोबर. शिवजींचा क्रोध किती भयंकर असू शकतो तुम्ही नुसती कल्पना करू शकता. आता तर त्यांनी दात ओठ चावले आणि लगेच आपल्या मस्तकातून, मस्तक शिवजींच्या डोक्यावर काय असतात, मोठ्या मोठ्या जटा असतात की नाही, तर मस्तकातून विजेप्रमाणे अथवा अग्नीप्रमाणे जळणारी एक जटा उपटली. एक जटा अशी मोठी उपटून काढली त्यांनी, अशी खेचली डोक्यावरून, केसातनं खेचली आणि एखाद्या वेड्याप्रमाणे हसत ते एकदम उभे राहिले आणि त्यांनी ती जटा भूमीवर आपटली. शिवजी काय झालेत, क्रोधित झालेत. त्यामुळे सगळे ऍक्शन्स, त्यांच्या कृती कशा असणार आहेत, वेगवान असणार आहेत. त्यामुळे त्यांनी रागावून लगेच आपली जटा काढली आणि धमकन जमिनीवर आपटली. तिसरा श्लोक. तर काय प्रकट झालं त्या आपटल्या जटेतनं ते ऐका. आकाशा इतका उंच आणि 3 सूर्यांच्या एकत्रित तेजा इतका तेजस्वी असा एक भयंकर दानव त्यामुळे निर्माण झाला. दानव म्हणजे काय, राक्षस निर्माण झाला. त्याचे दात अतिशय भयकारी होते. भयकारी म्हणजे काय, ते दात बघूनच भीती वाटेल असे होते. आणि त्याच्या मस्तकावरील केस धगधगत्या अग्नीप्रमाणे होते. म्हणजे कसे होते, धगधगता अग्नीचा रंग असतो ना असा लालसर सोनेरी, तसे केस होते. विविध प्रकारच्या शस्त्रांनी युक्त असे सहस्त्रो हात त्याला होते.
तो जो प्रकट झाला दानव राक्षस, त्याचे हात किती होते? हजारो हात होते आणि प्रत्येक हातामध्ये काय होतं? विविध प्रकारचं शस्त्र होतं. युक्त म्हणजे होतं त्या हातांमध्ये. आणि त्याने मानवी कवट्यांची माळ परिधान केली होती. एवढा प्रचंड मोठा आकाशा इतका उंच जो दानव होता, त्याच्या गळ्यात मानवी कवटी असते त्याची माळ होती. 4था श्लोक. तेव्हा त्या महाकाय दानवाने हात जोडून विचारले, हे स्वामी मी काय करू? प्रकट झाल्याबरोबर काय झालं? त्याने विचारलं हात जोडून, हे स्वामी मी काय करावं? तर तुम्ही हा जो 4था श्लोक आहे त्याची जर सुरुवात बघितली तर त्यात लिहिलंय तम किम करोमी असं लिहिलंय. किम करोनी म्हणजे काय मी करू? म्हणजे किम करोनी, जो दास असतो, जो सेवक असतो, तो स्वामीला म्हणतो मी काय करू? किम करोमी. म्हणून किम करोमी त्याच्यावरूनच काय आलं? किंकर. अशावरून त्याचा दास जो सेवक असतो त्याला किंकर म्हणतात. त्यांनी काय विचारलं? किम करोमी हे असं विचारलं त्याने. तेव्हा भूतनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान शिवानी त्याला सरळ आज्ञा दिली. तू माझ्या शरीरापासून जन्मलेला असल्या कारणाने माझ्या सर्व पार्षदांचा तू प्रमुख आहेस. म्हणून यज्ञ मंडपातील दक्ष आणि त्याच्या संपूर्ण सैन्याचा संहार करून टाक. शिवजींनी त्या जो मोठा दानव प्रकट झाला होता त्याला आज्ञा केली काय? की माझ्या पार्षदांचा तू प्रमुख आहेस आणि जा काय कर, दक्षाचं जे यज्ञ मंडप आहे आणि त्याचं जे सगळं सैन्य आहे त्याचा संहार करून टाक, नाश करून टाक. तात्पर्य आता प्रभुपाद म्हणतात इथे काय आहे? ब्रह्म तेजस आणि शिव तेजस यांच्यामधील स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. तर ब्रह्म तेजस म्हणजे काय ते प्रभुपाद सांगतात. भृगुमुनींनी ब्रह्म तेजस अर्थात ब्राह्मणी सामर्थ्याने ऋभुदेवांची उत्पत्ती केली होती आणि त्या ऋभुदेवांनी यज्ञ मंडपातल्या सगळ्या शिव पार्षदांना पळवून लावलं होतं. भगवान शिवांनी जेव्हा ऐकलं की आपल्या सैनिकांना पिटाळून लावण्यात आलं आहे तेव्हा त्यांनी सूड घेण्यासाठी वीरभद्र नावाचा हा महाकाय आणि काळा कभिन्न दानव निर्माण केला. जो आपण जे वर्णन ऐकलं त्याचं नाव काय आहे? वीरभद्र. कधी कधी सत्वगुण आणि तमोगुण यांमध्ये स्पर्धा होते. आता इथे काय प्रभुपादांना म्हणायचं आहे की ब्रह्म तेजस म्हणजे काय? ब्राह्मण सत्वगुणात असतात आणि शिवजींना काय तमोगुणात म्हणतात. आणि हे जे आहेत ह्यांच्यात स्पर्धा सुरू झालेली आहे ते प्रभुपाद सांगतात सत्व आणि तमो ह्याच्यातलं. तर भौतिक अस्तित्व कसं आहे? असंच आहे. एखादा मनुष्य जरी सत्वगुणात स्थित असला तरीही त्याच्या स्थितीमध्ये रजोगुणाचे अथवा तमोगुणाचे मिश्रण होण्याची किंवा त्याच्या स्थितीवर रज अथवा तमोगुणाचा आघात होण्याची पूर्णपणे शक्यता असते. हा प्रकृतीचा नियमच आहे. म्हणजे काय की पूर्ण काय असतं? सत्वगुण राहत नाही. बरेचदा काय होतं म्हणजे आपल्यात सतत एक गुण प्रबळ झाला थोड्याने दुसरा गुण होतो, थोड्याने तिसरा गुण होतो. असं काय होतं? त्यांचं वर खाली चालू असतं. एकमेकांवर असे येत असतात, आघात होत असतात. म्हणजे कायम सत्वगुणात राहीलच असं नाही. काय होतं? रजतमो गुणाचा आघात होण्याची शक्यता असते. कारण हा प्रकृतीचा नियमच आहे. शुद्ध सत्वगुण हे जरी आध्यात्मिक जगताचे आधारभूत तत्व असले तरी सत्वगुणाचे शुद्ध अस्तित्व या भौतिक जगात प्रकट होणे शक्य नाही. पण बघितलं होतं की काय भौतिक जगामध्ये काय आहे? सत्वगुणाचं शुद्ध अस्तित्व प्रकट होऊ शकत नाही. का? कारण शुद्ध सत्वगुण आध्यात्मिक जगात असतो. अशा प्रकारे विभिन्न भौतिक गुणांमध्ये अस्तित्वासाठी वा वर्चस्वासाठी नेहमीच संघर्ष चालू असतो. जसे गुण वर खाली म्हणजे एक गुण प्रबळ असतो. कधी तमोगुण प्रबळ होतो, कधी रजोगुण, कधी सतोगुण. ठीक आहे. म्हणजे आता इथे काय झालेलं आहे? ब्रह्मतेज आणि शिवतेज. ब्रह्मतेज म्हणजे सतोगुण, कधी ते वरचढ होतील, कधी तमोगुण वरचढ होतील. असं हे काय आहे? संघर्ष सुरू झालेला आहे. प्रजापती दक्षाभोवती केंद्रित झालेले भगवान शिव आणि भृगुमुनी यांच्यातील भांडण
म्हणजे विभिन्न प्राकृतिक गुणांमधील सततच्या संघर्षाचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. आता आपल्याला दिसणार जे आहे, आता आपण चर्चा करतोय ते काय आहे, प्रजापती दक्षाभोवती हे सगळं केंद्रित झालेलं आहे. शिवजींचं म्हणजे तमोगुण आणि भृगुमुनी, म्हणजे तमोगुण म्हणजे शिव तेजस आणि भृगुमुनींचं ब्रह्म तेजस यांच्यातलं जे भांडण आहे ते कसं आहे, तमो आणि सतो गुणाची कसे विभिन्न प्राकृतिक गुणांचा संघर्ष चालतो, कधी रजोगुण हे सगळे आघात करतात एकमेकांवर, ते सगळं ह्याचं उदाहरण आहे. 5वा श्लोक वाचायचा पुढे. हो, तर काय काय झालं ते सगळं सांगतायत मी. मैत्रेय मुनी पुढे म्हणाले, 5वा श्लोक, हे विदुर, तो काळा पुरुष म्हणजे परम भगवंतांचा मूर्तिमंत क्रोध होता. कोण होता तो? जो जटेतनं शिवजींचा प्रकट झाला वीरभद्र, तो काय होता? मूर्तिमंत क्रोध होता. आणि तो भगवान शिवांची कोणतीही आज्ञा प्रत्यक्षात आणण्यासाठी सिद्ध होता. तो तयार होता की काय जी आज्ञा मिळेल ते पूर्ण करेल. अशा प्रकारे आपल्या विरुद्ध येणाऱ्या कोणत्याही शक्तीशी सामना करण्यासाठी स्वतःला समर्थ मानून त्याने भगवान शिवांना प्रदक्षिणा घातली. भगवान शिव त्याचे वीरभद्राचे कोण होते? स्वामी होते. म्हणून त्यांच्याकडून आज्ञा घेतली आणि स्वामींना प्रणाम केला आणि स्वामींभोवती शिवजींभोवती त्यांनी काय केलं? प्रदक्षिणा घातली. 6वा श्लोक भाषांतर. भगवान शिवांचे इतर अनेक सैनिक मोठमोठ्याने गर्जना करीत त्या भयानक पुरुषाचे अनुगमन करू लागले. आता काय, जसा वीरभद्र पुढे जायला लागला तसा भगवान शिवांचे इतर सैनिक होते ते काय होते? मोठ्या मोठ्याने गर्जना करत त्या भयानक पुरुषाच्या मागे मागे अनुगमन करू लागले, म्हणजे त्याच्यासारखं मागे मागे त्याच्या जाऊ लागले. अगदी मृत्यूचाही वध करू शकेल असा एक प्रचंड त्रिशूळ त्याने हाती घेतला. आता हा जो वीरभद्र होता तो आकाशा एवढा उंच होता, प्रचंड होता. त्याच्या हातात एवढा मोठा त्रिशूळ होता की त्याचं कसं वर्णन करतात की अगदी मृत्यूचाही वध करू शकेल असा त्याच्या हातात मोठा प्रचंड त्रिशूळ होता. आणि असह्य नाद करीत असल्यासारखी भासणारी कंकणे त्याच्या पायात होती. त्याच्या पायात जे मोठे मोठे कडे होते जे ते कसे होते? मोठा तो जसा पाय आपटत आपटत चालवत होता, त्याच्या पायात जी अशी कंकण होती ती कशी जोर जोरात वाजत होती आणि तो आवाज असह्य होता, भयंकर होता. 7वा श्लोक. त्यावेळी पुरोहित, पुरोहित म्हणजे काय? यज्ञ करणारे जे ब्राह्मण असतात ते पुरोहित. यजमान, यजमान म्हणजे काय? ज्याच्याकडे यज्ञ चाललाय. इथे कोण? दक्ष. ते ब्राह्मणगण म्हणजे उपस्थित सगळे ब्राह्मणगण आणि त्यांच्या भार्या, म्हणजे आता तिकडे जे यज्ञ करणारे असतात किंवा उपस्थित ब्राह्मण आहेत त्या सगळ्यांच्या भार्या म्हणजे पत्नी, असे यज्ञस्थळी जमलेले सर्वजण एका विशिष्ट दिशेने येत असलेला हा अंधकार पाहून आश्चर्यचकित झाले. आता काय आहे, हे इथून शिवजींच्या इथून निघाले सगळे वीरभद्र आणि सगळी शिवजींची सेना. आणि इकडचं आता वर्णन आहे काय, इथे यज्ञस्थळी कोण आहेत? पुरोहित आहेत, यजमान आहेत, ब्राह्मणगण, सगळ्या भार्या आहेत. त्यांनी बघितलं की एका ठराविक दिशेने काय होत आहे, एक असं काळं 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 काहीतरी अंधकार येत आहे. का वीरभद्र कसा होता? एक तर काळा कभिन्न होता आणि आकाश एवढा उंच होता, बरोबर. त्यामुळे त्यांना असं एका दिशेने अंधकार दिसायला लागला आणि ते चकित झाले. हे धुळीने निर्माण झालेले वादळ आहे हे नंतर त्यांना समजले आणि ते चिंतातूर झाले. त्यांनी खूप आश्चर्यचकित झालं की कशामुळे आलाय. मग त्यांच्या लक्षात आलं की काय आहे, कोणीतरी जोर जोरात चालतं आहे, त्यामुळे काय झालंय, धुळीने निर्माण झालेलं ते वादळ आहे. त्यांच्या पायाने उडलेली सगळी धूळ आहे, त्यामुळे ते काळसर सगळं अंधकारमय दिसत आहे. आणि काय झालं त्यामुळे सगळ्यांना चिंता वाटायला लागली, एक भय वाटतं ना तसं वाटायला लागलं. श्लोक 8वा. वादळाच्या मुळाविषयी तर्क करीत ते म्हणाले, म्हणजे वादळाच्या मुळाविषयी म्हणजे काय, कशामुळे हे वादळ आहे, काय आहे, असं चर्चा सुरू झाल्या, तर्क वितर्क सुरू झाले. आता वारा तर वाहत नाही. एक जण काय म्हणे, वारा तर वाहत नाहीये. दुसरं म्हणे गायी देखील पुढून धावत नाहीयेत. म्हणजे बरेचदा जर तुम्ही बघितलं असेल की गायी जोर जोरात धावतात तेव्हा त्याच्यावर खूप सारी धूळ उडते, तसंही झालं नाही.
पुढे काय म्हणतात, तसेच चोरांद्वारे सुद्धा हे धुळीचे लोट उडवले जाण्याची शक्यता नाही. चोर कसे येतात, खूप सारे घोडे घेऊन चोरीला येत असतील तरी काय होतं, खूप धूळ उडते. तर तसंही नाही. कारण का चोर नाही आहेत का म्हटलं, कारण त्यांना म्हणजे चोरांना दंड देण्याचे सामर्थ्य असणारा बलाढ्य बर्ही राजा अद्याप जिवंत आहे. ते काय म्हटले की असे हे चोर का नसतील, कारण काय त्यावेळी प्राचीन बर्ही जो राजा होता तर काय होता, 8व्या श्लोकाचा जर दुसरी ओळ बघितली तर प्राचीन बर्ही जीवती म्हणजे काय, प्राचीन बर्ही राजा होता तो जिवंत होता, वृद्ध होता, पण काय होता तो जिवंत होता. आणि तो कसा होता, बलाढ्य प्रशासक होता. त्यामुळे त्याच्या राज्यात चोर नव्हते. तर मग चर्चा सुरू आहे की तर मग हे धुळीचे वादळ कोठून वाहत आहे, जगाचा विनाश तर आता जवळ येऊन ठेपला आहे का. चर्चा सुरू झाली काय की असं वादळ येतंय, एकदम अंधकार होतोय एका साईडला, जगाचा विनाश आला की काय, अशी चर्चा सुरू आहे. तात्पर्य प्रभुपाद सांगतात, प्राचीन बर्ही जीवती हे या श्लोकातील विशेष उल्लेख केलेले शब्द आहेत. ज्या भागात ही घटना घडत होती त्या भागावर बर्ही नामक राजाचे राज्य होते. आणि तो बर्ही नावाचा जो राजा होता तो जरी वृद्ध होता तरी तो अद्याप जिवंत आणि बलाढ्य प्रशासक होता. म्हणूनच तेथे चोर लुटारूंच्या आक्रमणाची मुळीच शक्यता नव्हती. अप्रत्यक्षपणे येथे असे म्हटले आहे की ज्या राज्यामध्ये बलाढ्य प्रशासक नसतो त्याच राज्यात चोर, लुटारू, लबाड आणि असेच अनावश्यक लोक अस्तित्वात राहू शकतात. प्रभुपाद इथे एक महत्वाचं हे सांगतात माहिती की ज्या राज्यात चांगला राजा नाही, बलाढ्य प्रशासक नाही, बलाढ्य म्हणजे शक्तिमान, प्रशासक म्हणजे मार्गदर्शन करत, प्रशासन म्हणजे आपलं शासन चालवणारा असा नाहीये, त्या राज्यात काय असतो तर चोर, लुटारू, लबाड असे अनावश्यक लोक अस्तित्वात राहतात. जेव्हा न्यायाच्या नावाखाली चोरांना मोकळीक दिली जाते तेव्हा अशा राज्यांमध्ये वा प्रदेशामध्ये चोर, लुटारूंसारख्या अनावश्यक लोकांकडून प्रचंड उत्पात माजविला जातो. काय न्यायाच्या नावाखाली काय चोरांना सोडून दिलं जातं तर काय होतं, तिथे प्रचंड उत्पात करतात. कोण, हे चोर, लुटारू. कारण की त्यांना माहिती असतं की आपल्याला कोणीही काही त्रास देऊ शकत नाही, कारण प्रशासनच नीट नाही तर चोर, लुटारू कोण शिक्षा करणार. भगवान शंकरांच्या पार्षदांनी व सैनिकांनी निर्माण केलेल्या वादळामुळे जगाच्या प्रलय समयाची स्थिती आत्ताच येऊन ठेपली आहे असे वाटले. भौतिक सृष्टीचा संहार करण्याची आवश्यकता असते तेव्हा असे संहार कार्य भगवान शिव घडवून आणतात. शिवजी कशाचे आहेत, तमोगुणाचे आहेत ना, विध्वंस करण्यासाठी आहेत. त्यामुळे काय काय आहेत, भौतिक सृष्टीचा जेव्हा संहार होतो, नष्ट करणार असतं तेव्हा काय होतात, ते कार्य शिवजी करत असतात. म्हणूनच त्यांनी आता निर्माण केलेली स्थिती ही भौतिक विश्वाच्या प्रलय कालाच्या समान होती. आता जी स्थिती निर्माण झाली आहे ती तशीच होती जी भौतिक विश्वाच्या प्रलय कालाच्या वेळी असते. ठीक आहे. 9वा श्लोक. आता हे सगळं बघून दक्षाची पत्नी प्रसूती जमलेल्या सर्व स्त्रियांसह अत्यंत दुःखी झाली आणि म्हणाली, काय झालं, हे सगळं सुरू होतं, हे सगळं घडलं, कोणाच्या समक्ष घडलं, हे स्वतः सतीची आई बघत होती. प्रसूती किती दुःखी झाली असेल की आपल्या नजरेसमोर आपल्या मुलीला आपला नवरा आहे जो तो मान देत नाहीये आणि त्यामुळे ती क्रोधित होऊन काय करते, आपला देह अग्नीत नष्ट करते. हे पाहून ती अतिशय दुःखी झाली होती आणि ती म्हणते, दक्षामुळे सतीचा मृत्यू झाला आणि म्हणून त्यानेच हे संकट निर्माण केले आहे. काय तिचं म्हणणं आहे की जे आता भयंकर संकट असं हळूहळू पुढे येत आहे ते काय झालेलं आहे, दक्षामुळे झालेलं आहे. सती पूर्णपणे निरपराध होती, तरीही तिने आपल्या भगिनींच्या डोळ्यात देखत आपल्या देहाचा त्याग केला. कशी आहे सतीबद्दल सांगते की माझी मुलगी कशी होती, एकदम निरपराध होती, तिला कोणताच तिने अपराध केला नव्हता
आपल्या बहिणींच्या समोर डोळ्यात देखत तिने देहाचा त्याग केला. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात, प्रसूती जी होती दक्षाची पत्नी आणि सतीची माता, ती काय होती? प्रसूती मृदू हृदयी स्त्री. मृदू हृदयी म्हणजे स्त्रीचं हृदय नेहमी कोमल असतं असं म्हणतात. तर प्रसूती ही मृदू हृदयी स्त्री असल्याने तिने तात्काळ जाणले की अधिकाधिक जवळ येत चाललेले संकट पाषाण हृदयी दक्षाच्या पापकर्मामुळे उद्भवलेले होते. तिने लगेच जाणलं काय की हे जे संकट आहे ते दक्षाच्या पापकर्मामुळे आलंय. आपली कनिष्ठ कन्या सती ही तिच्या भगिनींच्या उपस्थितीत आत्महत्या करीत आहे हे पाहूनही दक्षाने तिचे रक्षण केले नाही, कारण तो अत्यंत क्रूर होता. पित्याने केलेल्या अपमानामुळे सतीला किती दुःख झाले असेल हे सतीची माता प्रसूती समजू शकली. एक आईला बरोबर कळतं आपल्या मुलीला काय दुःख होतंय ते. दक्षाच्या इतर कन्यांसमवेतच सती देखील त्या यज्ञ समारंभासाठी उपस्थित होती, परंतु दक्षाने ती शंकराची पत्नी असल्यामुळे जाणून बुजून तिच्या व्यतिरिक्त इतर सर्व कन्यांचे व्यवस्थित स्वागत केले होते. दक्षाने काय केलं? आपल्या इतर मुलींचं स्वागत केलं, पण सतीला काही त्यांनी स्वागत केलं नाही. या विचाराने दक्ष पत्नीस म्हणजे कोण? प्रसूती जी आहे तिला काय झालं? समोर उभे ठाकलेले संकट मोठे असल्याची जाणीव करून दिली. हे जे विचार तिला माहिती तिला येत होते की काय असं माझ्या नवऱ्याने अपराध केला आहे, त्यामुळे तिला जाणवलं की जे संकट आहे ते खूप मोठं येत आहे. आणि म्हणून तिने हेही जाणले की काय जाणलं? दक्षाने आता स्वतःच्या हातून घडलेल्या घृणास्पद कृत्यासाठी, घृणास्पद कृत्य म्हणजे काय? घृणा येते त्याचे, तो वाईट वाटतं, असं कसं हे भयंकर केलं असं जेव्हा वाटतं, असं कृत्य आहे. त्यासाठी दक्षाने काय केलं पाहिजे? मरण्यास सिद्ध झालं पाहिजे. स्वतः दक्षाची पत्नी आहे जी प्रसूती, तिचं काय म्हणणं आहे की आता दक्षाने मरण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे. 10वा श्लोक भाषांतर. विश्वाच्या प्रलय समयी, प्रलय समयी म्हणजे काय? पहिले तर इथे विश्वाची निर्मिती होते, मग विश्वाचं पालन होतं. निर्मिती ब्रह्माजी करतात, पालन कोण करतात? विष्णू करतात. आणि प्रलय समयी कोण कार्य करतात? शिवजी, तांडव नृत्य करून वगैरे. तर त्यावेळेचं ती सगळं सांगतेय, जी प्रसूती आहे ती सांगतेय. ती म्हणते की विश्वाच्या प्रलय समयी, प्रलयाच्या वेळी भगवान शिवांच्या जटा विखुरलेल्या असतात. शिवजींच्या डोक्यावर जे केस आहेत ते असे मोठ्या मोठ्या जटा आहेत ते. आणि प्रलय समयी कसे असतात? ते एकदम तमोगुणात असतात, क्रोधात असतात. त्यामुळे त्या जटा सगळ्या इकडे तिकडे पसरलेल्या असतात. आणि त्यावेळी ते आपल्या त्रिशूळाने विभिन्न दिशांच्या शासकांना विच्छिन्न करीत असतात. काय असतं? जेव्हा प्रलय होतो त्यावेळी काय होतं? अख्खं जे हे आहे सगळ्या ठिकाणचे जे शासक आहेत म्हणजे सगळे ग्रह लोक आहेत, तिकडे प्रत्येक ठिकाणी एक एक नियंता आहे कोणीतरी, ते शासक आहेत, त्या सगळ्यांना ते नष्ट करतात आणि सगळं जग नष्ट करून टाकतात. तर त्यावेळी काय होतं? ते आपल्या त्रिशूळाने काय सगळे शासक जे आहेत त्यांना छिन्न विच्छिन्न सगळे ठार करून टाकतात. मग इथे तुलना केली आहे की जसं विजांचा मोठा कडकडाट होतो. विजांचा कडकडाट कधी होतो? मोठे ढग एकमेकांवर आपटतात वगैरे, तेव्हा काय होतं? मोठा विजांचा कडकडाट होतो. तेव्हा सगळे मेघ आहेत, जे ढग आहेत ते सगळीकडे असे पसरले जातात. तसंच शिवजी जेव्हा आपल्या त्रिशूळाने या शासकांवर हल्ला करतात तेव्हा काय होतं? सर्व शासक जे आहेत त्यांचे हात ध्वजांप्रमाणे विखरून टाकत सगळीकडे विखरले जातात, त्यांच्या शरीराचे पार्ट्स, हात वगैरे. आणि उन्मादाने हसतात आणि नृत्य करतात. ते कोणाबद्दल लिहिलंय? शिवजी. शिवजी काय करतात? हे सगळं करताना उन्मादाने हसतात आणि नृत्य करतात, कारण हे त्यांचं कार्य आहे. भगवंतांनी त्यांच्यावर सोपवलंय की आता प्रलय आलाय तर हे सगळं कार्य करायचं आहे, त्यामुळे ते आपली ती सेवा करतात. तर तात्पर्यात
प्रभुपाद लिहितात, प्रसूती आपले जावई भगवान शंकर यांच्या शक्ती आणि सामर्थ्याची स्तुती करताना प्रलय काळी ते काय करतात याचे वर्णन करीत आहे. हे वर्णन सुचविते की भगवान शिवांचे सामर्थ्य इतके अगाध आहे की दक्षाच्या सामर्थ्याची त्यांच्या म्हणजे शिवजींच्या सामर्थ्याशी तुलनाच करता येणार नाही. हे का सांगितलं प्रसूतीने? कारण की तिला सांगायचंय की इतके महान माझे हे शिवजी जे जावई आहेत ते इतके महान आहेत, तर त्यांच्या समोर दक्षाचं सामर्थ्य म्हणजे काहीच नाही. ज्याप्रमाणे मुसळधार जलवर्षाव करून सर्व ग्रहांना बुडवून टाकण्यासाठी मेघ सर्व दिशांना विखुरले जातात, ते जेव्हा प्रलय येतो त्यावेळी काय होतं, भयंकर पाऊस पडतो, जलवर्षाव होतो आणि सर्व ग्रह आहेत ते बुडण्यासाठी काय होतं, सगळीकडे हे जे ढग आहेत प्रचंड पाऊस पडणारे ते सगळ्या दिशांना विखुरले जातात, पसरले जातात. त्याचप्रमाणे प्रलय काळी भगवान शिव आपल्या हातात त्रिशूळ घेऊन विभिन्न ग्रहांच्या शासनकर्त्यांवर नृत्य करतात आणि त्यावेळी त्यांच्या जटा मोकळ्या सुटलेल्या असतात. सगळ्यांना नष्ट करताना अशा जटा सगळ्या हलत असतात, शिवजींच्या मोकळ्या असतात. प्रलयाच्या अंतिम अवस्थेमध्ये, प्रलय म्हणजे आता खूप भरपूर पाऊस पडल्यावर काय अवस्था असते, सर्व ग्रहलोक जलमय झालेले होतात आणि भगवान शिवांचे नृत्य हेच या जलप्रलयाचे कारण असते. जलप्रलय हे करतात शिवजी, कधी करतात, सगळं नाश करायचा असतो त्यावेळी करतात. त्यांच्या या नृत्यास प्रलय नृत्य किंवा संहाराचे नृत्य असे म्हणतात. दक्षाने आपल्या कन्येचा अवमान केला या केवळ एकाच कारणामुळे नव्हे, तर त्याने म्हणजे दक्षाने भगवान शिवांच्या मान आणि प्रतिष्ठेचीही उपेक्षा केल्यामुळे आता डोळ्यासमोर दिसणारे संकट उभे ठाकले आहे, ही प्रसूती समजू शकली. शिवजींबद्दल अढी होतीच दक्षाच्या मनात, हे आपण आधी पण पाहिलं होतं. तर त्यांनी काय नुसताच मुलीचा म्हणजे सतीचा अपमान केला, सती आली आपल्या घरी तर तिकडे दुर्लक्ष केलं, एवढाच अपमान केला होता का म्हणून शिवजी रागावले का? नाही. तर त्यांनी शिवजींचे बरेच अपराध केले होते, आधी आपण बघितलं दक्षाच्या यज्ञाच्या वेळीही. त्यांना मानही दिला नव्हता, त्यांच्याबद्दल वाईट साईट बोलले होते त्यांना आणि त्यांची प्रतिष्ठेची उपेक्षा केली होती. म्हणजे ते ज्या पोझिशनला आहे, जे पद आहे त्याच्याबद्दलही त्यांनी वाईट साईट बोलले होते. त्यामुळे प्रसूती आता समजू शकली की माझ्या नवऱ्याचे इतके अपराध आहेत की समोर दिसणारं संकट तिला जाणवू शकलं. आता हे जे अंधकार जोसा यांच्या जवळ येत होता, सर्वात उंच कोण, शिवजींच्या जटेतनं प्रकट झालेला होता तो वीरभद्र. तो आकाश एवढा मोठा काळा कभिन्न भयंकर होता, हजारो हात होते, प्रत्येक हातात भयंकर शस्त्र होते. असा जो पुढे येत होता, त्यांनी काय केलं ते भाषांतरात 11व्याचे सांगतात. त्या महाकाय काळ्या पुरुषाने आपले भयंकर दात विचकले, आपल्या भुवयांच्या हालचालींनी त्याने सर्व ताऱ्यांना संपूर्ण आकाशभर इतस्तः विखरून टाकले आणि आपल्या भेदकनी प्रखर तेजाने त्यांना आच्छादित केले. तर इतका भयंकर होता. आणि शिवजी काय म्हटले की तू माझ्या शरीरातनं निघालाय तर तुला माझ्या एवढीच मी हे कार्य करण्यासाठी शक्ती प्रदान करतो. त्याचं 3 सूर्याने एवढं तेज त्याच्या चेहऱ्यावर होतं हेही सांगितलं होतं. आणि तो इतका प्रभावशाली होता की त्याच्या ज्या भुवया त्यांनी हलवल्या, तो आकाश एवढा उंच होत्या की सगळ्यात तारे जे होते ते काय झाले सगळीकडे त्यांनी विखरून टाकले आणि स्वतःच्या तेजाने आच्छादित केले. म्हणजे आपण बघा, एक सूर्य आपला आकाशात पहाटे आपण बघतो तर काही तारे दिसतात, पण जसं सूर्योदय होतो त्या तारे आकाशात असले तरी आपल्याला दिसत नाहीत. तर हा जो वीरभद्र होता त्याच्यात 3 सूर्यांचं तेज दिलं होतं शिवजींनी. त्यामुळे त्याच्या प्रकाशाने काय झालं, भेदक आणि प्रखर प्रकाशाने हे सगळे तारे होते ते आच्छादित झाले, दिसेनासे झाले. दक्षाच्या दुर्वर्तनाने म्हणजे दक्षाने जे वागणूक वाईट केली होती त्याच्यामुळे दक्षाचे पिता ब्रह्मदेव यांचेही त्या क्रोधाच्या प्रदर्शनापासून रक्षण होऊ शकले नसते. इथे काय सांगितलेलं आहे की
सगळे रागावलेले होते की तिकडे जर ब्रह्माजी असते तर काय त्यांनाही या म्हणजे कोपाला, हा जो क्रोध आहे त्याच्यापासून त्यांचं पण रक्षण झालं नसतं. 12वा श्लोक. आता हे सगळं असं भयंकर अंधकार असा जवळ येतोय, हे सगळं जण पाहत होते. त्यावेळी काय दक्ष पण हे सगळं पाहत होता ना यज्ञाच्या स्थळात न होऊन. तर त्याबद्दल ह्या 12व्या श्लोकात आहे भाषांतर. जेव्हा सर्व लोक अशा प्रकारे आपापसात बोलत होते, सगळे बघत होते की काय येत आहे, हे कशामुळे येत आहे, प्रसूती एक बोलतीये की हे असं केलंय, असं तसं हे सगळ्या ज्या चर्चा चालल्या होत्या, तेव्हा दक्षाने पृथ्वीवर आणि आकाशातूनही सर्व बाजूंनी संकटसूचक अपशकुन पाहिले. आता दक्षाला काय जे काय पुढे होणार आहे ह्याचं हळूहळू काय झाली जाणीव व्हायला लागली. आता हा जो श्लोक आहे त्याच्यात दक्षाला आहे ना महात्मा असं सांगितलेलं आहे. तर तुम्ही दुसरा श्लोक जर बघितला, 12व्या श्लोकाची दुसरी ओळ जर बघितली तर त्यात दिलेलं आहे मुहु महात्मनः असं दिलेलं आहे. तर त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतायत की या श्लोकामध्ये दक्षाचा उल्लेख महात्मा असा करण्यात आला आहे. या महात्मा शब्दाची व्याख्या निरनिराळ्या भाष्यकारांनी निरनिराळ्या प्रकारे केलेली आहे. तर इथे आपण जाणू शकतो की प्रभुपादांचा भागवतमवरचा अभ्यास किती आहे बघा. प्रभुपाद इथे म्हणतात की निरनिराळे भाष्यकार म्हणजे काय, एकच भागवतम आहे पण प्रत्येक वेगवेगळे आचार्य असतात. ते काय करतात, ते भागवतम वाचतात आणि त्याच्यावर टीका टिप्पणी म्हणजे काय असं हे तात्पर्य लिहितात आणि समजून सांगतात. तर प्रत्येक आचार्य वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जसं समजलंय तसं भगवंतांना स्मरण करून तो लिहित असतो. तर तेव्हा प्रभुपाद म्हणतात की वेगवेगळे भाष्यकारांनी हा जो महात्मा शब्द इथे वापरलाय त्याच्यावर काय काय लिहिलंय ते प्रभुपादांनी सगळा अभ्यास केलाय आणि प्रभुपाद आपल्याला हे सांगतायत. आता असं प्रभुपाद अनेक श्लोकांमध्ये करतायत. म्हणजे आपण बघा आपल्याला कधी कधी थोडासा अभ्यास असेल तर आपण किती 1-2 पुस्तकं घेऊन बसतो. पण आता इतके सारे हे प्रभुपाद कसे ग्रंथ घेऊन बसले असतील आणि प्रभुपादांनी कसा अभ्यास केला असेल, प्रभुपाद किती महान आहेत आणि प्रभुपादांनी किती जबरदस्त आपल्यासाठी कार्य करून ठेवलंय. बरोबर. तर आपण सगळे प्रभुपादांना थँक्यू म्हणू आणि पुढे जाणून घेऊ की वेगवेगळ्या भाष्यकारांनी या महात्म्यावर काय लिहिलंय ते. वीर राघव जे आचार्य आहेत ते म्हणतात की हा महात्मा शब्द याचा अर्थ काय आहे, स्थिर चित्त. चित्त म्हणजे आता मन म्हणा हृदय म्हणा काही ते कसं आहे स्थिर आहे. त्याचा अर्थ काय, यावरून असं म्हणता येईल की दक्ष हा इतका स्थिर हृदयाचा होता की अगदी स्वतःची प्रिय कन्या प्राणत्यागास सिद्ध झाली होती तरी तो स्थिर आणि अविचल होता. त्यांनी त्याच्यात काही फरक होऊ दिला नाही. तथापि इतका स्थिर हृदयी असूनही असा होता तो, अगदी मुलगी मरतीये तरी तो शांत राहिला. पण तरीही पुढे काय दिलंय, इतका स्थिर हृदय होता. पण त्याने जेव्हा अतिकाय काळा राक्षस जो आहे हा वीरभद्र जबरदस्त येतो आहे आणि तो जे आता उत्पात करतोय हे पाहिलं जेव्हा, तेव्हा तो म्हणजे दक्ष देखील काय झाला, व्यथित झाला. व्यथित म्हणजे आता दुःखी झाला की आता काय होणार. खरं तर तो आहे स्थिर हृदयी पण तोही आता त्याचं मन घाबरलं म्हणजे तो व्यथित झाला, दुःखी झाला. या संदर्भात श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आचार्य आहेत ते काय सांगतात की एखाद्याला जरी महात्मा असे म्हणण्यात येत असले, आता इथे दिलेलं आहे की महात्मा आहे, दक्षाला महात्मा म्हटलंय, तरीही तो म्हणजे तो जो महात्मा ज्याला म्हटलाय तो माणूस जोपर्यंत महात्म्याची लक्षणं दाखवत नाही तोपर्यंत त्याला दुरात्माच समजण्यात यावी. इथे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात, जरी दक्षाला इथे महात्मा म्हटलाय ना तरी दक्षाने आता जिथपर्यंत महात्म्याचे गुण दाखवत नाही दक्ष, तिथपर्यंत दक्षाला आपण काय म्हणायचंय, दुरात्माच समजायला पाहिजे. तर मग प्रभुपाद इथे भगवद्गीतेमधला जो 9.13 जो श्लोक आहे ना त्याच्याबद्दल सांगितलंय. त्याच्यात दिलेला आहे महात्मानस्तु माम पार्थ दैवीम प्रकृतीम आश्रिता. म्हणजे महात्मा कोण त्याचं वर्णन आहे.
ते सांगतायत. 9.13 मध्ये महात्मा या शब्दाद्वारे विशुद्ध भगवत भक्ताचे वर्णन करण्यात आले आहे. भगवद्गीतेत महात्मा म्हणजे कोण? विशुद्ध भगवंतांचा भक्त असं. पण आणि मग तो श्लोक देतात प्रभुपाद, महात्मानस्तु माम पार्थ, माझा जो हा भक्त आहे तो काय करतो? दैवीम प्रकृतीम आश्रिता, म्हणजे एक महात्मा हा सदैव पुरुषोत्तम भगवंतांच्या अंतरंग शक्तीच्या मार्गदर्शनाखाली असतो. काय असतो तो? भगवंतांच्या पूर्णपणे आश्रयाखाली असतो. बहिरंग शक्ती म्हणजे माया, अंतरंग शक्ती म्हणजे भगवंतांची आध्यात्मिक शक्ती, त्याच्या मार्गदर्शनाखाली असतो तो, भगवंतांच्या आश्रयाखाली असतो. ठीक आहे. म्हणजे त्यांनी ऑलरेडी काय झालेलं आहे? भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घेतलेला आहे. म्हणून दक्षासारखा दुर्वर्तनी मनुष्य कसा काय महात्मा असू शकेल? प्रभुपाद इथे म्हणतात की कसं काय मग दक्षाला इथे महात्मा म्हटलंय. खऱ्या महात्म्याच्या ठाई म्हणजे ठिकाणी देवतांचे सर्व दैवी गुण असतात. कसे असतात दैवी गुण म्हणजे काय? ते दयाळू असतात, कृपाळू असतात. एखाद्याचं दुःख बघितलं का त्यांना दुःख होतं, पण इथे दक्षाने तसं काहीच दाखवलेलं नाहीये. म्हणून हे सगळं म्हणतात प्रभुपाद की एखाद्या खऱ्या महात्म्याच्या ठाई देवतांचे सर्व दैवी गुण असतात आणि दक्षामध्ये तर असा एकही दैवी गुण नसताना त्याला महात्मा असे संबोधणे शक्यच नाही. त्याला जर दुरात्मा अर्थात अधपतित जीव असेच म्हटले पाहिजे. प्रभुपाद काय म्हणतात? त्याला तर दुरात्मा किंवा अधपतित जीव म्हटलाय. दक्षाचे गुणवर्णन करण्यासाठी योजलेला महात्मा हा शब्द कसा आहे? इथे उपहासाने योजला आहे. उपहास म्हणजे काय? त्याच्याबद्दल असं चेष्टा केली जाते ना, की असा हा महात्मा जो स्वतःला खूप शक्तिशाली समजतो, त्याने जेव्हा हे सगळं भयंकर वीरभद्र आणि शिवजींची सेना येताना पाहिली तेव्हा काय झालं? तो खूप घाबरला. त्याला सगळे ते संकट सूचक अपशकुन त्यांनी पाहिलं आणि तो व्यथित झाला. 13वा श्लोक. काही प्रश्न आहे का पुढे जायचा? समजतंय. ओके. आता हे सगळे जवळ येत आहेत बरं का. आता डोळे मिटून तुम्ही विचार करू शकता की काय काय होतंय. आपल्याला आतापर्यंत कळलं. आपण आता दक्षाच्या यज्ञात आहोत असं समजा. मोठा यज्ञ आहे. इथे दक्ष आहे. दक्षाची प्रसूती पत्नी आहे. दक्षाच्या उरलेल्या 15 कन्या आहेत. त्या सगळ्यांचे नवरे आहेत, नातलग आहेत, मग यज्ञ करणारे ब्राह्मण आहेत. नंतर ब्राह्मणांच्या पत्नी, मोठी पाकशाळा आहे. पाकशाळा म्हणजे काय? भगवंतांसाठी भोग बनवण्यासाठी कुकिंग होतं ना जिथे, स्वयंपाक घर आहे. नंतर हे सगळ्या ब्राह्मणांच्या राहण्याचे ठिकाण आहे. असं सगळं प्रचंड मोठा मांडव घातलेला आहे. हे असं सगळं आपण इथे आहोत त्याच्यात. आणि दिसतंय काय की वीरभद्र शिवजींचे सगळी सेना घेऊन असे येत आहेत. आता काय दिसतंय ते मैत्रेय मुनी सांगतायत की हे विदूर, 13व्या श्लोकाचं भाषांतर. हे विदूर, भगवान शिवांच्या सर्व अनुयायांनी अत्यंत वेगाने यज्ञ मंडपाचा तो परिसर वेढला. ते सगळे तडतड करत आले आणि काय केलं त्यांनी? सगळं जो यज्ञ मंडपाचा प्रचंड मोठा परिसर होता तो सगळीकडून वेढला. सगळे इकडे तिकडे बघायला लागले. त्यांना सगळीकडे हे सगळे शिवजींचे अनुयायी दिसत होते. ते कसे दिसत होते? ते सर्व ठेंगू शरीराचे होते. असे ते बुटके होते आणि विविध प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज होते. प्रत्येकाच्या हातात विविध शस्त्र होती. त्यांची शरीरे मगरांसारखी काळसर आणि पिवळसर होती. मगर कसं काळं पिवळं असतं तशी ह्यांची सगळ्यांची शरीरं होती. आणि ते सर्व दिशांनी ते वेढलेलं होतं आणि त्या सर्व दिशांनी काय केलं? ते यज्ञस्थळाकडे मध्यभागी धावत सुटले सगळेजण. इकडे तिकडे यज्ञस्थळी जे काय ठिकाणे होते तिकडे ते धावत सुटले. अशा प्रकारे त्यांनी म्हणजे कोण? शिवजींचे जे अनुयायी होते तेथे म्हणजे कुठे? हे सगळे शिवजींचा दक्षाचा जो यज्ञ समारंभ होता, यज्ञस्थळ, तिकडे उत्पात माजवण्यास प्रारंभ केला. तिकडे गोंधळ मांडला त्यांनी. तर 14वा श्लोक त्याच्या भाषांतरात लिहिलाय. काही सैनिक म्हणजे कोण? हे सगळे भगवान शिवांचे अनुयायी. त्यांनी काय केलं? यज्ञ मंडपास आधार देणारे खांब खाली ओढले. बघा पंडाल आपण लावतो मोठे मोठे, त्याला खांब कसे खळून खांब लावलेले असतात ना, ते सगळे खांब त्यांनी काय केलं?
खाली ओढून टाकले. तसं केल्यामुळे काय व्हायचं, यज्ञ मंडप मोडकळीला आले. तर काही सैनिकांनी स्त्री कक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्यापैकी काही सैनिकांनी यज्ञस्थळाचा विध्वंस सुरू केला. सगळं तिकडची तोडफोड सुरू केली. काही जणांनी निवासस्थानांमध्ये म्हणजे राहण्याची ठिकाणं होती तिकडे आणि पाकशाळांमध्ये प्रवेश केला. जिथे स्वयंपाक सजला होता तिकडे प्रवेश केला. 15वा श्लोक. काही जणांनी यज्ञ उपयोगी अशी सर्व पात्रे मोडून टाकली. म्हणजे जे मोठे मोठे भांडी वगैरे यज्ञासाठी हवी असतात ती सगळी तोडून टाकली. आणि काहींनी यज्ञ अग्नी विझवण्यास प्रारंभ केला. यज्ञात प्रचंड मोठा अग्नी पेटलेला असतो तो विझवायला त्यांनी सुरुवात केली. काहींनी काय केलं, यज्ञवेदीची सीमारेषा तोडली. आता यज्ञ सुरू असतो तर यज्ञाच्या बाजूला यज्ञ करणारे ब्राह्मण बसलेले असतात. त्याच्या मागे त्यांचे मदतनीस बसलेले असतात. यजमान आपल्या पत्नीसह असतात. आणि मग काय असतं, अशी एक सीमारेषा असते. म्हणजे असं बांधलेलं असतं बघा, तुम्ही कधी बघितलं असेल तर. आणि त्याच्या बाहेर सगळी बघणारी लोक, सगळे आमंत्रित असे बसलेले असतात यज्ञ बघत. तशी जी सीमारेषा असते ती पण त्यांनी तोडून टाकली. आणि आत शिरून काय केलं, काही जणांनी हे जे यज्ञ अग्नी तिकडे सगळं चाललं होतं ना, मोठा यज्ञ, तिथे काय केलं, मूत्र विसर्जन केले. 16वा श्लोक. भाषांतर. काही सैनिकांनी पळून जाणाऱ्या ऋषींचा मार्ग अडवला. ऋषी सगळेजण इकडे तिकडे पळत सुटले. जे ऋषींचा होता त्यांचा मार्ग अडवला. काहींनी तेथे जमलेल्या स्त्रियांना भीती दाखवली. स्त्रिया पण सगळ्या घाबरून गेल्या. काही जणांनी यज्ञ मंडपातून पलायन करणाऱ्या देवतांना बंदी बनविले. काही देवता पळत होते त्यांनाही बंदिस्त केले. आता 17वा श्लोक. भाषांतर. भगवान शिवांच्या अनुयायांपैकी एक, त्याचं नाव काय, मणिमान जो होता, याने भृगु मुनींना पकडले. भृगु मुनी कोण, जे ब्रह्मदेवांचे 10 ऋषीपुत्र जन्मले त्यातले एक भृगु मुनी आणि दुसरे दक्ष प्रजापती. म्हणजे दक्षाचा भाऊ भृगु, जे त्याच्यात यज्ञात ब्राह्मण म्हणून काम करत होते. आणि याच भृगूंनी जेव्हा बघितलं होतं की नंदी रागावलाय, पहिले तर दक्षाने शिवजींना शाप दिला आणि म्हणजे शिवजींना वाईट बोलला आणि दक्ष निघून गेल्यावर नंदी रागवला आणि नंदीनी दक्षाच्या ब्राह्मणांना शाप दिला होता. त्यामुळे भृगु ब्राह्मण म्हणून त्यांनी नंदी शिवजींना आणि शिवजींच्या सगळे फॉलोअर्स आहेत जे अनुयायी त्यांना शाप द्यायला सुरुवात केली होती. हे सगळं कोणाला, हे सगळे शिवजींच्या सेवकांना माहिती होतं. त्यामुळे हा जो मणिमान आहे त्यांनी लगेच काय केलं, भृगु मुनींना पकडलं. दुसरा हा जो वीरभद्र होता, जो भयानक आकाशा एवढा मोठा होता, तो कृष्णवर्णीय होता. कृष्ण या शब्दाचा अर्थ काळा सुद्धा आहे. तर अशा काळ्या रंगाचा हा जो राक्षस होता त्याने काय केलं, प्रजापती जो भानगड करणारा आहे त्या प्रजापती दक्षाला काय केलं, बंदिस्त केलं, बंद करून टाकलं. कारण दक्षामुळेच हे सगळं झालं होतं. दक्षाने काय केलं होतं, अपराध केला होता त्याला, शिवजींचा, म्हणून त्याला बंदिस्त केलं. मग एक चंडेश नामक दुसरा एक अनुचर होता. अनुचर म्हणजे शिवजींचा अनुयायी सेवक. त्याने पुषास बांधून टाकले. पुष नावाचा एक देव होता, त्याला बांधून टाकलं. नंदीश्वर जे आहेत नंदी, त्यांनी काय केलं, भगदेव जे होते त्यांना अटक केलं. अशा तऱ्हेने प्रत्येक जण कोणालाही तरी बंदिस्त करत होता. 18वा श्लोक. तेथे सातत्याने दगडांचा मारा चालला होता आणि सर्व पुरोहित तसेच यज्ञासाठी जमलेले सर्व सदस्य यांना दगडांमुळे अपार पीडा होऊ लागली. ते सर्व आपल्या जीवाच्या भीतीने विभिन्न दिशांना पळून गेले. काय इथे झालेलं आहे की हे नुसते सेवक सगळ्यांना पकडत पण नव्हते, पण हजारो सेवक होते. तर त्यांनी इतरांनी काय केलं, दगडांचा कंटिन्यू मारा सुरू केला आणि त्यामुळे काय झालं, खूप सगळ्यांना पीडा झाली आणि सगळे जीवाच्या भीतीने पळत सुटले. आणि आता 19वा श्लोक. भाषांतर. भृगु मुनी हातात स्त्रुवा घेऊन, स्त्रुवा म्हणजे यज्ञाची पळी, बघा यज्ञामध्ये असं तूप वगैरे घालायला पळी असते ना मोठी लाकडाची, ती घेऊन यज्ञामध्ये आहुती अर्पण करीत होते.
तेव्हा आता काय भृगुमुनींनी जसं मध्येच बघा की बघितलं की हे सगळे जसं सतीने देह सोडला त्याच्या बरोबर काय झालं होतं. एकच सेकंद तिने जसा देह सोडला देह त्याग झाला आहे. चौथ्या अध्यायातल्या 29वा श्लोक मध्ये सांगितलंय की तिने देह सोडला. आणि तिने जसं देह सोडला 31वा श्लोक म्हणतोय की तिच्या सेवक होते जे त्यांनी लगेच शस्त्र उगारली आणि दक्षाचा वध करण्यासाठी ते सिद्ध झाले. ते पाहिल्याबरोबर भृगुमुनी होते त्यांना समजलं की हे संकट आहे. त्यामुळे लगेच त्यांनी काय केलं यज्ञात आहुती अर्पण केली आणि मंत्राचं उच्चारण केलं आणि एक ऋभू नावक देवतांना स्मरण केलं आणि सहस्रवधी देव शस्त्रांसह प्रकटले आणि त्यांनी शिवजींचे सगळ्या पार्षदांना सगळ्या अनुयायांना पळवून लावले तिकडे. हे सगळं झालं होतं. तर आता भृगुमुनी आणखीन काहीतरी कार्य करायला यज्ञात आहुती टाकायला तयारीत होते. त्यावेळी काय केलं वीरभद्रांनी काय केलं त्यांच्या मिशा उपटून काढल्या. आता 20वा श्लोक भाषांतर. भृगुमुनी जेव्हा भगवान शंकरांना शाप देत होते तेव्हा भगदेव आता भगदेवाला पण पकडलं. बघा आता आपण 17वा जो श्लोक वाचला त्याच्या शेवटी लिहिलाय नंदीश्वराने भगदेवास अटक केलं होतं. तर हा जो भगदेव होता तो काय करत होता जेव्हा भृगुमुनी शिवजींना शाप देत होते तेव्हा भगदेव काय करत होता आनंदाने आपल्या भुवया उडवत होता. म्हणजे की कसं यांना शाप मिळतोय असं काहीतरी ऍक्शन केली असेल. तर अशा त्या भगदेवाला वीरभद्राने तात्काळ पकडले. अत्यंत क्रोधाने त्यास भूमीवर पाडून त्वेषाने म्हणजे रागाने त्याचे डोळे बाहेर काढले. हा जो वीरभद्र होता तो अतिशय क्रोध आला होता त्याला. ठीक आहे. तसं सगळं हाहाकार उडलेला आहे. तर 21वा श्लोक 21व्या श्लोकामध्ये आहे ना एक असं हे दिलेलं आहे की एक घटना दिली आहे आणि त्यात कसं झालं होतं तसंच इथे झालं असं सांगितलं. तर ती घटना कोणती ती आता अनिरुद्धच्या विवाह प्रसंगी. तर अनिरुद्ध कोण भगवान कृष्ण आणि रुक्मिणीचा मुलगा प्रद्युम्न आणि प्रद्युम्नचा मुलगा अनिरुद्ध. ठीक आहे. तर अनिरुद्धचा विवाह प्रसंगी द्यूत क्रीडा केली जात असताना कलिंग देशाचा राजा दंतवक्र याचे बलदेव म्हणजे कोण भगवान श्रीकृष्णांचे मोठे भाऊ बलदेव यांनी ज्याप्रमाणे दात पाडले होते. म्हणजे हे उदाहरण देतंय भागवतम. म्हणजे विदुराला उदाहरण देतात मैत्रेय मुनी की काय की जसं बलदेवांनी या दंतवक्राचे दात पाडले होते तसेच हा जो वीरभद्र आहे त्यांनी काय केलं दक्ष आणि पुषा नावाचा देव या दोघांचेही दात पाडले. दक्षाने भगवान शिवांना शाप देताना दात दाखवले होते. दक्ष जेव्हा शिवजींना शाप देत होता तेव्हा तो दात दाखवत होता. आणि पुषानेही त्यावेळी काय केलं होतं सहानुभूतीपूर्वक हसून आपले दात प्रदर्शित केले होते. त्यांनी काय केलं होतं दात दाखवले होते म्हणून त्या दोघांचेही दात वीरभद्राने पाडून टाकले. तर तात्पर्यामध्ये ते जे विवाह झाला होता आणि त्यावेळी कशी अशी मारामारी झाली त्याबद्दल प्रभुपाद थोडीशी माहिती देतात. तात्पर्य येथे भगवान श्रीकृष्णांचा एक नातू अनिरुद्ध याच्या विवाह प्रसंगाचा उल्लेख केलेला आहे. त्याने दंतवक्राच्या कन्येचे अपहरण केले होते आणि म्हणून पुढे त्यास अटक करण्यात आली होती. आता या भगवान कृष्णांचा जो नातू आहे कोण अनिरुद्ध त्यांनी काय केलं होतं दंतवक्र जो कलिंग देशाचा राजा आहे त्याची कन्या त्याला आवडली म्हणून त्यांनी तिचं अपहरण केलं होतं. त्यामुळे कलिंगाने वगैरे काय केलं होतं अनिरुद्धला अटक केली होती. कन्येचे अपहरण केल्यामुळे त्याला म्हणजे अनिरुद्धला जेव्हा दंड देण्यात येणार होता अगदी तेव्हाच बलराम ज्यांचे प्रमुख होते ते द्वारकेचे सैनिक तेथे आले. द्वारकेलाही खबर गेली की अनिरुद्धला असं असं पकडलंय तर लगेच बलरामजी सगळे द्वारकेचं सैन्य घेऊन तिथे आलं. आणि हे काय हा कलिंगचा राजा दंतवक्र तो पण क्षत्रिय
बलरामजी वगैरे हे पण राज्य करत होते, राजे होते, त्यामुळे ते पण क्षत्रिय. मग तात्पर्यात देतात आणि मग सर्व क्षत्रियांमध्ये काय झालं, घनघोर युद्ध झालं. हे राजे लोक काय असतात, राजे क्षत्रिय असतात. तर अशा प्रकारे युद्ध नेहमीच आढळत असे. काय आहे, असं आहे. कुठे कधी कधी युद्ध व्हायचे, एकतर राज्य मिळवण्यासाठी युद्ध व्हायचं किंवा काय मनाजोगं काही झालं नाही तर आव्हानात्मक स्थितीमध्ये. ते इथे काय दिलंय प्रभुपाद म्हणतात, विशेषतः विवाह प्रसंगी. विवाह प्रसंगी खूप अशी भांडण तंटे व्हायचे, युद्ध व्हायचे. का? कारण त्यावेळी प्रत्येक जणच आव्हान देण्याच्या मनस्थितीत असतो. विवाह प्रसंगी बघा, प्रत्येक बाजू असते, जी वर पक्ष आहे, वधू पक्ष आहे, प्रत्येकाला वाटत असतं की आम्हीच जास्त श्रेष्ठ आहोत, आमच्याकडे जास्त आहे असं वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांना असं आव्हान देतात, त्या मनस्थितीत असतात. आणि अशा आव्हानात्मक मनस्थितीत युद्ध निश्चितच घडे. आव्हानात्मक मनस्थिती असली की युद्ध निश्चितच व्हायची आणि मग त्या युद्धांमध्ये हत्या व्हायच्या आणि मग दुर्दैवी होणे हे स्वाभाविकचपणे घडत असे. हत्या झाली म्हणजे हे दुर्दैवच आहे ना, वाईट घटना घडते म्हणजे. तर असं नेहमी घडत असे. असे युद्ध समाप्त झाल्यावर पुढे काय व्हायचं तेही प्रभुपाद सांगतात. दोन्ही पक्ष म्हणजे हे दोन्ही बाजूचे पक्ष आहेत ते काय करायचे, आवश्यक ती तडजोड करायची आणि मग सर्व काही पूर्ववत व्यवस्थित व्हायचे. म्हणजे चला जाऊ द्या, झालं चला, आणि मग त्यांचा विवाह वगैरे पण लावून दिला. पण काय केलेलं आहे, हे इथे सगळं व्यवस्थित व्हायचं, पण पहिले हे भांडण किंवा युद्ध हे व्हायचंच. आता वर्तमान, आता प्रभुपाद म्हणतात इथे काय झालंय, वर्तमान दक्ष यज्ञ ही सुद्धा याच प्रकारची घटना आहे. दक्षाचा यज्ञ आहे ते पण असंच आहे. दक्ष आणि भग, पुषा आदी देव, भृगुमुनी या सर्वांना आता भगवान शिवांच्या सैनिकांनी दंड दिला होता. काय केलेला आहे, सगळ्यांना काय, कोणी दंड दिला, भगवान शिवांच्या सैनिकांनी दंड दिला. परंतु पुढे सर्व काही शांततेने संपन्न होणार होते. म्हणून परस्परांमध्ये युद्ध करण्याची ही आव्हानात्मक प्रवृत्ती नेमकी शत्रुत्वाची नव्हती. तेथील प्रत्येक जण अतिशय सामर्थ्यशाली होता आणि प्रत्येकाला वैदिक मंत्रांद्वारे अथवा गूढ शक्तीद्वारे आपले सामर्थ्य प्रदर्शित करायचे होते. आणि यास्तव दक्ष यज्ञाच्या प्रसंगी निरनिराळ्या पक्षांनी आपापले युद्ध कौशल्य अत्यंत विस्ताराने प्रदर्शित केले. म्हणजे काय आहे, इथे हे जे झालं ते काय आहे, हे मेन काय आहे, ह्याच्यात आव्हानात्मक प्रवृत्ती आहे की ह्यानी असं केलं म्हणून त्यांनी तसं केलं, पण त्याच्यात शत्रुत्व नाहीये. प्रभुपाद म्हणतात हे काय आहे, ब्राह्मण म्हणतो की मी माझं ब्रह्मतेज दाखवेन, क्षत्रिय शिवजींनी काय आपलं शिवतेज दाखवलं. त्याच्यामुळे काय इथे निरनिराळे पक्ष आपलं युद्ध कौशल्य सगळं दाखवत आहेत. आता पुढे 22वा श्लोक. त्यानंतर काय झालं, राक्षसी देहाचा वीरभद्र दक्षाच्या उरावर बसला, छातीवर बसला. कोण, एवढा मोठा वीरभद्र, आणि त्याने धारदार शस्त्राने त्याचे म्हणजे कोण, दक्षाचे मस्तक धडावेगळे करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या प्रयत्नात तो अयशस्वी झाला. हा, ते धड मस्तक काही वेगळंच होईना. 23वा श्लोक. त्याने मंत्रांनी तसेच शस्त्रांनीही, त्याने म्हणजे कोणी, वीरभद्राने, हा, त्याने मंत्र वापरले, शस्त्र वापरले, दक्षाचे मस्तक कापण्याचा प्रयत्न केला, पण दक्षाच्या मस्तकाच्या त्वचेचा पृष्ठभाग सुद्धा कापणे त्याला कठीण जात होते. एवढं मजबूत असेल त्यांची आहे मस्तक. अशा प्रकारे वीरभद्र अत्यंत गोंधळून गेला. 24वा श्लोक. भाषांतर. त्यानंतर वीरभद्राने ज्या साधनाद्वारे यज्ञामध्ये पशूंचा वध करण्यात येणार होता ते लाकडी साधन यज्ञस्थळी पाहिले. आता काय परिस्थिती आहे, वीरभद्र असा दक्षाच्या उरावर बसलाय आणि काय करतोय, वेगवेगळ्या शस्त्रांनी याला मारायचा प्रयत्न करतोय, मुंडकं कापायचा, पण काही ते कापलं जात नाही. मग इकडे तिकडे त्यांनी बघितलं तेव्हा त्याला काय दिसलं की जे यज्ञामध्ये पशूंचा वध केला जातो
ते मोठं लाकडी साधन पाहिलं त्यांनी आणि मग त्यांनी काय केलं, ते साधन उचललं आणि दक्षाचे शिर धडा वेगळे करण्यासाठी त्याने या साधनाचा उपयोग केला. आता प्रभुपाद इथे ते यज्ञ पशु त्यांची माहिती देत आहेत तात्पर्यात. या संदर्भात हे ध्यानात घेतले पाहिजे की यज्ञामध्ये पशूंचा वध करण्यासाठी वापरण्यात येणारे साधन हे पशूंचे मांस खाण्यासाठी बनविलेले नसे. म्हणजे इथे आपण जे बघतो की यज्ञ पशु होते आणि यज्ञांमध्ये त्यांना हे नाश करण्यासाठी म्हणजे त्यांना मारण्यासाठी लाकडी साधन होतं. पण ते वापरून काय पशूंचं मांस खाल्लं जात होतं का तिकडे? नाही. पशूंचा वध हा वैदिक मंत्रांद्वारे त्या पशुस नवजीवन देण्याच्या विशेष हेतूनेच केला जात असे. नेहमी यज्ञस्थळी कशी वृद्ध पशु आणले जात असे आणि त्यांना वेदांच्या मंत्रांद्वारे त्यांना नवजीवन प्रदान केलं जात असे. आणि असं पण म्हटलं जातं की त्यांना पुढचा जन्म पुढे मग मनुष्य जन्म मिळून त्यांना मग भक्ती मार्गात तो प्रगती पण करू शकणार. ह्याच्यासाठी त्याला म्हणजे त्याचं ही जी बर्थ ओल्ड एज डिसीज डेथ म्हणजे जे पशु जीवनात तो असा अडकलाय त्याला काय करायला जातं पुढे मंत्रांच्या सिद्धतेने आता तरुण पशु आणि त्या जन्मानंतर डायरेक्ट मनुष्य म्हणजे तो आध्यात्मिक प्रगतीसाठी तो प्रगती करू शकेल अशी संधी देण्यात येते. तर या वैदिक मंत्रांद्वारे पशुस नवजीवन देण्याच्या विशेष हेतूनेच हे केले जात असे पशूंचा वध. वैदिक मंत्रांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी यज्ञांमध्ये पशु बळी दिला जात असे. हे सगळे जे ब्राह्मण होते ते काय करायचे, आपल्या वेद मंत्रांचं सामर्थ्यांची परीक्षा घ्यायची आणि पशुबळीचं आयोजन केलं जातं आणि मंत्रांची परीक्षा म्हणून हे यज्ञ केले जात असे. तर त्याच्यातनं काय हेतू होता, ते मांस खाणं हा हेतू नव्हता असं प्रभुपाद इथे सांगतात. मग आता प्रभुपाद आधुनिक काळात पण पशूंवर प्रयोग केले जातात ह्याची माहिती देत आहे. अगदी आधुनिक काळातही शरीरशास्त्र प्रयोगशाळेत पशुदेहांवरच प्रयोग केले जातात. त्याचप्रमाणे ब्राह्मण वैदिक मंत्रांचे उच्चारण अचूकपणे करतात की नाही याची परीक्षा यज्ञातील पशुबळीद्वारे केली जात असे. एकूण अशा रीतीने बळी दिलेल्या पशूंची मुळीच हानी होत नसे. यज्ञामध्ये वृद्ध पशूंचा बळी दिला जात असे आणि मग त्यांना दुसरे नवीन शरीर प्राप्त होत असे. हीच वैदिक मंत्रांची परीक्षा आहे. वीरभद्राने लाकडी साधनाद्वारे पशूंचा वध करण्याऐवजी दक्षाचाच शिरच्छेद केला. शिरच्छेद म्हणजे त्यांचं शिर म्हणजे डोकं आहे ते तोडून टाकलं आणि हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. 25वा श्लोक भाषांतर. वीरभद्राचे कार्य पाहून भगवान शिवांचा पक्ष अति आनंदित होऊन हर्ष उन्मादाने जय जयकार करू लागला. कारण काय सगळ्यांना कोणाचं हे होतं की काय आहे, दक्षामुळे सगळं घडलंय हे माहिती होतं. त्यामुळे जे वीरभद्रांनी दक्षाचं मुंडकं उडवलं हे पाहून सगळे जे शिवजींचे जे सैनिक होते ते सगळे आनंदित झाले आणि सर्व उपस्थित पिशाचे, प्रेते, भूते यांनी प्रचंड कोलाहल केला. आनंदाने ते ओरडायला लागले आणि तो आवाज कसा होता, कोलाहल, मोठा प्रचंड आवाज होता. उलट बाजूस म्हणजे हे झाले शिवजींचे सेवक, इकडे दक्षाकडे आले होते, तिकडे काय परिस्थिती आहे, उलट बाजूस दक्षाचा मृत्यू झालेला पाहून यज्ञ कर्माचे अधिकारी असलेले ब्राह्मण शोकग्रस्त होऊन रडू लागले. तिकडे जे दक्षाच्या बाजूचे होते ते आपला स्वामीच गेला त्यामुळे ते शोक करायला लागले. तर 26वा शेवटचा श्लोक आहे या अध्यायाचा, तो वाचूया. भाषांतर. वीरभद्राने नंतर ते दक्ष मस्तक म्हणजे दक्षाचे मस्तक हाती घेतले आणि आहुती म्हणून ते यज्ञ अग्नीच्या दक्षिण भागात अत्यंत क्रोधाने फेकून दिले. तो यज्ञ मोठी यज्ञ वेदी जी होती जिथे यज्ञ चालतो तिथे काय टाकलं, त्या अग्नीमध्ये काय आहुती म्हणून ते मुंडकं टाकून दिलं, ते मस्तक टाकून दिलं, फेकून दिलं. कसं, अतिशय क्रोधाने टाकलं. अशा प्रकारे भगवान शिवांच्या अनुयायांनी
यज्ञासाठीच्या संपूर्ण व्यवस्थेचा विध्वंस केला. अखिल सभामंडपास म्हणजे संपूर्ण सभामंडपास आग लावून ते आपल्या स्वामींच्या म्हणजे कोण शिवजींच्या घरी कुठे गेले? कैलासावर गेले. प्रभुपाद शेवटी जसं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी लिहितात तसं आहे. अशा रीतीने श्रीमद भागवतमच्या 4थ्या स्कंदातील दक्ष यज्ञाचा विध्वंस नामक 5व्या अध्यायावरील भक्तिवेदांत तात्पर्य संपन्न. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.